नमस्कार. टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी. शेतकरी बांधवांनो, केंद्रीय कृषी मंत्री श्री शिवराजसिंह चौहान यांनी म्हटलं की सरकार आता पूर्णपणे डाळ खरेदी करत आहे. वन्य प्राण्यामुळे किंवा पाणी किंवा पुरामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानाचाही पीक विमा योजनेत समावेश करण्याचा सरकार काम करत आहे. शिवाय शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी परदेशातून आयात केलेल्या डाळीवर 30% पर्यंत आयात शुल्क लादण्यात आले आहे, जेणेकरून आपल्या शेतकऱ्यांना त्यांच्या डाळींना योग्य किंमत मिळू शकेल. तसेच आज भारत जगात तांदूळ उत्पादनात चीनला मागे टाकून पहिल्या क्रमांकावर आहे. ही एक महत्त्वाची कामगिरी आहे. शेतकरी त्यांचे तांदूळ सहज निर्यात करू शकतील, यासाठी तांदूळ निर्यातीवर लादलेले किमान निर्यात किंमत प्रणाली रद्द करण्यात आल्याची माहिती चव्हाण यांनी दिलेली आहे. त्याचे सकारात्मक परिणाम दिसू लागले आहेत आणि याच वेळी शेतकऱ्यांना त्यांच्या तांदळासाठी चांगला भाव मिळत असल्याचं सुद्धा या ठिकाणी त्यांनी म्हटलेलं आहे. तसेच शिवराजसिंह चौहान यांनी म्हटलं की विकसित कृषी संकल्प मोहीम पुन्हा सुरू केली जाईल. शेतकऱ्यांना वैज्ञानिक आधार देऊन उत्पादन आणि उत्पादकता वाढवण्याच्या उद्देशाने गेल्या वर्षी मिळालेल्या सूचनांची अंमलबजावणी करण्यासाठी ICARने 52 पथके तयार केली आहेत. कागदपत्रे सुलभ करण्यासाठी शेतकऱ्यांसाठी शेतकरी ओळखपत्रे तयार करण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले आहे. पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत जर 22 दिवसाच्या आत दाव्याची रक्कम भरली नाही तर शेतकऱ्यांना 12% व्याज दिले जाईल. सरकार येत्या संसद अधिवेशनात कीटकनाशक कायदा आणि बियाणे विधेयक सादर करत आहे, ज्याच्यामुळे दंडात्मक तरतुदी आणखी कडक होतील. यामध्ये 30 लाखांपर्यंतच्या दंडाचा समावेश असेल. त्यांनी सांगितले की सरकार एकात्मिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी वचनबद्ध आहे आणि केंद्रीय कृषी मंत्रालय लहान शेती देखील फायदेशीर बनवण्यासाठी वचनबद्ध आहे. शेती हा फायदेशीर व्यवसाय झाल्यानंतरच ती सोडून दिली जाईल, असे त्यांनी सांगितले. शेतकरी बंधू आणि भगिनी अभूतपूर्व प्रगती करत आहेत. केंद्रीय कृषी राज्यमंत्री यांनी म्हटलं की पंतप्रधानांच्या सबका साथ सबका विकास या मंत्राला प्रतिज्ञा म्हणून घेऊन कृषी क्षेत्रात उल्लेखनीय काम केले जात आहे. ते म्हणाले की सरकार नैसर्गिक शेती आणि सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देत आहे आणि शेतकऱ्यांना समृद्ध आणि आनंदी बनवून देशाला विकसित राष्ट्र बनवण्याच्या दिशेने काम करत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही अत्यंत महत्त्वाची अपडेट होती. अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा.